नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आणि तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे, माझ्या अकॅडमीतर्फे, माझ्या कुटुंबियांतर्फे मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। आणि सोबतच परत एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवे असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे शिक्षक भरतीच्या संदर्भात। आणि शिक्षक भरती लक्षात घ्या, एक दृष्टचक्र काय म्हणजे शिक्षक भरतीमध्ये नेमकं आतापर्यंत काय घडत आलं, अधिकाऱ्यांनी आपल्यासोबत काय केलं, शासनाने काय केलं, विद्यार्थ्यांनी शिक्षक भरतीसाठी काय केलं, तर ह्या सगळ्या गोष्टीतून शिक्षक भरती जी तावून सुलाखून निघत आहे, तर त्या सर्व गोष्टींचा उहापोह आणि एवढंच नाही, या सर्व समस्यांवर काय एक आपल्याकडे इलाज आहे आणि भविष्यात आपल्याला काय करायचं आहे या सर्व गोष्टींचा मागोवा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या दृष्टचक्रातून निघण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येईल ते सुद्धा आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। जरी आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला तरी माणसाला माणसाच्या गुलामीतून आणि एक विशिष्ट जी निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे तर ही त्याच्या मनात दडलेली आहे आणि ती नकारात्मकता निगेटिव्हिटी दृष्ट प्रवृत्ती ही त्याला इतरांना स्वातंत्र्य होऊ देत नाही। तर असं आपल्याला या शिक्षक भरतीच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतं, हे लक्षात घ्या। तर त्या सगळ्या गोष्टींचा आपण उहापोह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। बघा, तत्पूर्वी तुम्हाला परत एक गोष्ट सांगतो, बरेच विद्यार्थी मला सारखा प्रश्न विचारतात की सर की TET केव्हा होणार आहे, हा त्यांचा प्रश्न असतो। तर त्या प्रश्नाचं उत्तर मी या ठिकाणी प्रथमच देतो, लक्षात घ्या। म्हणजे काही विद्यार्थ्यांना हेच खरं म्हणजे दृष्टचक्राची सुरुवातच इथून होते की ज्या दिवशी परीक्षेची काय म्हणून सांगा नोटिफिकेशन येईल त्या दिवशी तयारीला लागतात आणि तिथून मग याद्या, मग आंदोलनं, मग मार्क्स कमी, अशा बऱ्याच गोष्टी आहेत। तर हे म्हणून सुरुवातीला सांगतोय की TET लक्षात घ्या इथे ऑगस्ट-सप्टेंबर 2024 मध्ये होणार आहे आणि नोटिफिकेशन निघली त्या दिवशी अभ्यास करतो असं डोक्यात अजिबात घेऊ नका। आतापासून तयारीला लागा, आतापासून अभ्यासाला लागा। ज्या दिवशी नोटिफिकेशन निघेल त्या दिवशी घाई, गडबड, दुःख असं नाही झालं पाहिजे, आनंद झाला पाहिजे, BP वाढली नाही पाहिजे, आनंद झाला पाहिजे, हर्ष झाला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि सोबतच एक गोष्ट पुन्हा, TAITचे एक्झाम म्हणजे हे आपल्यासमोर जसं काही सुवर्ण संधीसारख्या चालून आलेल्या आहे, तर TAITचे एक्झाम जर आपण बघतो म्हटलं तर ती केव्हा आहे हे लक्षात घ्या। तर TAITची एक्झाम ह्या ठिकाणी आपण बघतो म्हटलं तर तिथेच पुढे इथे काय म्हणून सांगा नोव्हेंबर-डिसेंबर 2024 मध्ये TAITची एक्झाम आहे। तर शिक्षक भरतीच्या संदर्भात अभ्यास करत असताना, अपडेट बघत असताना ह्या सर्व परीक्षांची सुद्धा प्रॉपर तयारी तुमच्याकडून सुरू असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। तर या तयारीसाठी ज्या विद्यार्थ्यांकडे फीज नाही, गरजू आहे, गरीब आहे पण तयारी करायचीच आहे, यासाठी MPSC, TAIT, TET, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह आपल्या चॅनलवर दररोज सायंकाळी 5 वाजता सुरू असते। या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी, शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांच्या सर्व नोटिफिकेशनसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि सर्वांना व्हिडिओ शेअर करा। चला, सोबतच अलीकडे आपल्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त TET, TAIT, MPSC आणि सर्व बॅचेसवर लक्षात घ्या, सर्व बॅचेसवर आपण 98% डिस्काउंट दिलेला आहे। 98% डिस्काउंट दिलेला आहे। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरून बॅच खरेदी करा आणि यशाचे पुढे भागीदार व्हा, हे लक्षात घ्या। चला, आणि या बॅच सोबत तुम्ही कोणतीही पेड बॅच घेतली तर त्या पेड बॅच सोबत तुम्हाला काय काय मिळतंय सर,
बघा, परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन टेस्ट सिरीज, परीक्षा ऑफलाईन असेल तर ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला फ्री मिळते. आणि त्याच्यासोबतच आपल्या बॅचमध्ये एकूण काय होईल, संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच असेल. सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई बुक्स, PDF, टेस्ट सिरीज सर्व मिळेल. मोफत टेस्ट सिरीज त्याच्यात मिळेल. मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळतील. व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा त्याच्याही पुढे गेली तर कालावधी तुम्हाला वाढवून मिळेल, हे लक्षात घ्या. आणि व्हिडिओ किती वेळा बघता येईल, आजपर्यंत आपल्या क्लासच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी TET CTET पास केलेली आहे. त्यांचे व्हिडिओ, त्यांचे अभिप्राय, त्यांचे फोटो आपण यूट्यूबला आणि यूट्यूब कम्युनिटीला टाकलेले आहे. ते बघा, 5च्या बॅचचा डेमो बघा, नंतरच बॅच खरेदी करा. आणि हा आज 15 ऑगस्ट, आज 78वा आपला स्वातंत्र्य दिन, त्यानिमित्त आपण 98% सूट दिलेली आहे. या सूटचा फायदा घ्या. यानंतर तेवढी ऑफर तुम्हाला कधीच राहणार नाही, हे लक्षात घ्या. चला, तर आता आपण शिक्षक भरती दुष्टचक्र आहे, जे चक्रव्यूह आहे, त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. शिक्षक भरती एक दृष्टचक्र म्हणजे जगामध्ये अनोखी अशी परीक्षा, एकमेव अशी परीक्षा, विविध वैशिष्ट्यांनी युक्त अशी परीक्षा म्हणजे कोणती आहे, तर ती आपली शिक्षक भरती आहे. म्हणजे विद्यार्थ्याला असं वाटतं की कुठेतरी आम्हाला संधी मिळते, कुठेतरी काय म्हणून सांगा सुखाची चाहूल लागताच, त्यापेक्षा मोठं दुःख येऊन त्या ठिकाणी हजर होत असते. अशी परीक्षा म्हणजे आमची शिक्षक भरतीची परीक्षा आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर आता बघा, आपण असं लक्षात घेऊया काय सर, तर पहिल्यांदा तर काय झालं की इथे मुळातच दोष आहे. सुरुवातीमध्येच दोष आहे, मुळातच दोष आहे. बघा, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIT पेपरच्या नावाखाली आता मला काय म्हणायचं आहे, बघा, सगळे विद्यार्थी वेगवेगळे, यांना पूर्व प्राथमिक स्तर, तर याच्यामध्ये बघा इथे आपण गृहीत धरूया की इथे काय म्हणून सांगा प्राथमिक स्तर, त्याच्यानंतर उच्च प्राथमिक स्तर, त्याच्यानंतर काय म्हणून सांगा माध्यमिक स्तर, त्याच्यानंतर उच्च माध्यमिक स्तर. लक्ष द्या, बघा, माध्यमिक स्तर, उच्च माध्यमिक स्तर, त्याच्यानंतर काय म्हणून सांगा उच्च शिक्षण, बघा लक्षात घ्या, आणि त्याच्यानंतर काय म्हणून सर्वोच्च शिक्षण. तर या सर्वांसाठी बघा, या सर्व प्रकारच्या एज्युकेशनसाठी एकच परीक्षा अरेंज केली. आणि त्याच्यात पुन्हा सर्व माध्यमाचे उमेदवार, विशेष म्हणजे बघा की मराठी माध्यमाचे उमेदवार असेल त्यांनाही तीच परीक्षा, त्याच्यानंतर इंग्रजी माध्यमाचे उमेदवार असेल त्यांनाही तीच परीक्षा, त्याच्यानंतर सेमी इंग्रजी माध्यमाचे उमेदवार असेल त्यांनाही तीच परीक्षा. लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर उर्दूचे असतील तर त्यांनाही तीच परीक्षा. तर असे सगळे आपले काय म्हणून सांगा म्हणजे मास्याला सुद्धा उडण्याची परीक्षा द्यायला लावली आणि पोपटाला पोहण्याची परीक्षा द्यायला लावली, हत्तीला पळण्याची परीक्षा द्यायला लावली, लक्षात घ्या, आणि माकडाला पोहण्याची परीक्षा द्यायला लावली. तर अशी परिस्थिती या शिक्षक भरतीची झालेली आहे दादांनो, हे लक्षात घ्या. बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT पेपरच्या नावाखाली. मग इथे मी म्हणत काय आहोत, कोण कोण, तर हत्ती, सिंह, साप, ससा, कासव, कावळा ह्यांना एकत्र पळवण्याचा प्रयत्न केला. मला सांगा, जगात अशी कोणती परीक्षा असते का, जगात अशी कोणती तरी परीक्षा असते का की जो म्हणजे प्राथमिकला जो शिक्षक 1 ते 5ला शिकवेल त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे तोच शिक्षक त्याच पेपरवर त्याच परीक्षेवर 11वी 12वीला पण शिकवेल. बघा, आणि नियम तर पहिले घोषित नाहीच, मग एक एक नियम नंतर तुमची परीक्षा झाल्याच्या नंतर ते काढत आहे, भरती झाल्याच्या नंतर ते काय करत आहे, तर एक नियम त्या ठिकाणी काढत आहे. आणि हे कितपत बरोबर आहे ते तुम्ही समजून घ्या. म्हणून आता हे आपल्यासोबत जे दृष्टचक्र सुरू आहे किंवा समस्या सुरू आहे आणि ह्या समस्या का सुरू आहे, त्याला कोण जबाबदार आहे, त्याच्या उपाययोजना काय, ह्यासाठी हा व्हिडिओ आपण या ठिकाणी सविस्तररित्या घेत आहोत. आणि हा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो सर्व अभियोग्यता धारकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. म्हणजे अशा प्रकारची पहिली चूक ह्या परीक्षेमध्ये या ठिकाणी झालेली आहे, हा इथे महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर बघा, परीक्षेला निश्चित असा अभ्यासक्रम नाही. बघा, आता इथे परीक्षा घेतली कोणी हे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया. तुम्हाला सर्वांना माहित आहे की परीक्षा अरेंज कोणी केली, परीक्षा घेतली कोणी, तर कोणी परीक्षा घेतलेली आहे सांगा, IBPS ने परीक्षा घेतलेली आहे. IBPS ने आपल्याला अभ्यासक्रम दिला, नक्कीच दिला. IBPS ने अभ्यासक्रम दिला. IBPS ला जर आपल्या शासनाने अभ्यासक्रम दिलेला असेल, पण पूर्वीचा जो पेपर होता, यापूर्वीचा जो 2017 मध्ये TIT झाली होती, तर ते पेपर कसे होते याचा थोडासा अभ्यास IBPS ने करणं जरुरी होतं.
म्हणजे शिक्षक तयार करायचा आहे, बँक पीओ तयार करायचा नाही आहे, बँकर तयार करायचा नाही आहे किंवा सर्वच शिक्षक हे मॅथमॅटिक्सचेच असले पाहिजे, तर असा मूळ IBPSचा होता हे लक्षात घ्या. म्हणजे तिथे जे वेटेज आहे त्या वेटेजमध्ये आपण जर बघतो म्हटलं तर ॲक्च्युअल बुद्धिमत्ता चाचणीला 80 प्रश्न होते आणि 30 प्रश्न हे कोणाला होते सांगा, गणिताला होते. म्हणजे एकूण असे 110 प्रश्न तर अभ्यासक्रमानुसारच मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगला राहणार होते. अभ्यासक्रमानुसारच मॅथमॅटिक्स रिझनिंगला राहणार होते. पण याच्याही पेक्षा जास्त प्रश्न त्या परीक्षेमध्ये मॅथमॅटिक्स रिझनिंगमध्ये आले. पण आता मला सांगा, एखादा शिक्षक आहे आणि त्याला जर समजा मॅथमॅटिक्स रिझनिंग येत नाही, उदाहरण त्याला मॅथमॅटिक्स रिझनिंग येत नाही पण त्याला समाजशास्त्र भयंकर जमते, लक्षात घ्या, म्हणजे समाजशास्त्रामध्ये त्याचा हात कोणीच धरत नाही, मग आपण या परीक्षेमुळे एक समाजशास्त्रज्ञ गमावलेला आहे. एखाद्याला अर्थशास्त्र भयंकर जमते, लक्षात घ्या, पण त्याला मॅथमॅटिक्स रिझनिंग न आल्यामुळे तो नापास झाला. एखादा मराठी विषयात पारंगत आहे पण त्याला मॅथमॅटिक्स रिझनिंग न आल्यामुळे तसा आपण काय म्हणून सांगा, मराठी तज्ज्ञ शिक्षक आपण त्या परीक्षेमुळे गमावलेला आहे. तर ह्या गोष्टी इथे चूक झालेल्या आहे, सर्वांना एकाच रेसमध्ये पळवलेलं आहे, म्हणून मोठ्या प्रमाणावर नुकसान इथे महाराष्ट्राचं पुढील 7 पिढ्यांचं झालेलं आहे हे लक्षात घ्या. म्हणजे मग IBPSने परीक्षा घेऊ नये का, तर नक्कीच घ्यावी, पण 2017 मध्ये झालेल्या पद्धतीनं आणि त्याच्यानंतर काय म्हणू तर पहिल्यांदा परीक्षा पद्धतीचा अभ्यास करावा. आणि त्याच्यात हे IBPS एवढा जो बोगस पेपरचा पॅटर्न आहे त्याच्यात TITचा पेपर प्रचंड बोगस काढला. कारण मला सांगा, तुम्ही एका प्रकारचे म्हणजे ॲड्रेसवर प्रश्न विचारले की 6-6, 7-7 प्रश्न ॲड्रेसवर. अरे काय वेटेज देण्याची पद्धत झाली का, वेटेज विभागणीची तुमची पद्धत झाली का, अकला नसल्यासारखे प्रश्न काढता तुम्ही, लक्षात घ्या. म्हणजे एखादा सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न एखाद्याला आले की समजा त्याला मग डायरेक्ट काय म्हणून सांगा 5-5, 6-6, 7-7 प्रश्न सिटिंग अरेंजमेंटचे, ॲड्रेसचे आले की 7-7 प्रश्न ॲड्रेसचे, एखाद्या उतरावर एका वेळेस 5-5, 7-7 प्रश्न विचारायचे. कुठे मूल्यमापन होणार आहे, सर्वांगीण मूल्यमापन होतंय का त्या प्रश्नातून. जर समजा मग एखाद्याला काय म्हणू, जर समजा 2-3 टॉपिक येत नाही पण 100 टॉपिक पैकी 97 टॉपिक खूप जमतात, मग त्याचं कसं जमणार आहे. बघा, IBPSच्या ॲक्च्युअल पेपर काढायला दादांनो जीवावर येतंय हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे आपल्याला हे पेपरमधून दिसून आलं की एका प्रश्नाचा एका प्रकारचा सपाटा लावला की त्याच पद्धतीचे प्रश्न सरसकट IBPSने त्या ठिकाणी विचारलेले आहे. म्हणून हे IBPSकडे पेपर म्हणजे घ्यायला देणं म्हणजे विद्यार्थ्यांचं नुकसान करून घेणं होय आणि योग्य पद्धतीनं मूल्यमापन त्या ठिकाणी होत नाही. म्हणून आपल्या शासनानं जरी त्यांना सिलेबस दिला असेल तरी सिलेबसला प्रॉपर धरून असे काय मग किंवा IBPSने मायक्रो सिलेबस देणं जरुरी होतं. सिलेबसमधले उपघटक घटकासहित पूर्ण सिलेबस आपल्या समोर ठेवणं जरुरी होतं. आपला विद्यार्थी एवढा सक्षम आहे, त्या सर्व पद्धतीनं तो अभ्यास करू शकला असता. ही महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. असं पुढे होता कामा नये, त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सांगतो, लक्ष द्या, शिक्षक अभियोग्यता परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता गणित या प्रकारचे प्रश्न 200 प्रश्न होते. म्हणजे 110 गणित बुद्धिमत्ता असताना 200 प्रश्न, 110 गणित बुद्धिमत्ता असताना 200 प्रश्न आहे एकूण. त्याच्यापैकी 110 हे जे प्रश्न आहे तर 110 प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे आहे. लक्षात घ्या, गणित आणि काय म्हणून सांगा बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न आहे. गणित बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न आहे, समजून घ्या. गणित बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न आहे. तर आता तुम्हाला सांगतो, MPSC वगैरे जेव्हा परीक्षा अरेंज करते त्याच्यामध्ये फक्त 15 प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे असतात. 100 प्रश्नांचा पेपर असतो. बघा, 100 प्रश्नांचा पेपर असतो आणि 15 प्रश्न कशाचे, जनरली गणित बुद्धिमत्ता याचे काय म्हणून सांगा, MPSC मध्ये 15 प्रश्न रिझनिंगचे वगैरे, मॅथमॅटिक्स रिझनिंगचे. आणि तरीही या ठिकाणी काय होतं सर, तरी इथे लक्षात घ्या, 100 प्रश्नांना राज्यसेवेसारखी, राज्यसेवा MPSCतली सगळ्यात मोठी एक्झाम, 100 प्रश्नांना या ठिकाणी पूर्व परीक्षेला 2 तास वेळ असतो. 100 प्रश्नांना 2 तास वेळ असतो. कोणतीही परीक्षा पद्धती तुम्ही या ठिकाणी वापरा, विद्यार्थ्यांना वेळ उरतोच. जनरल सायन्सच्या पेपरमध्ये वगैरे विद्यार्थ्यांना वेळ उरतच असतो. या परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त जो मॅथमॅटिक्स रिझनिंग प्रचंड वेगाने सोडवू शकतो किंवा ज्याचं फक्त इथे काय म्हणून सांगा मॅथ रिझनिंग चांगला आहे, वेग आणि अचूकता या दोनच गोष्टींचं काय म्हणून सांगा मूल्यमापन झालेलं आहे. त्याच्याकडील इतर गुणांचं मूल्यमापन त्या ठिकाणी अजिबात झालेलं नाही आहे असं म्हणल्यास या ठिकाणी वावगं ठरणार नाही. हे इथे लक्षात घेणं जरुरी आहे. म्हणून ही परीक्षा जी झाली ती फक्त काय म्हणून सांगा मॅथमॅटिक्स रिझनिंगमध्ये
आणि त्याच्यातही जो वेग आणि अचूकतेमध्ये परफेक्ट होता, तर त्या व्यक्तीची ही परीक्षा झाली असं आपल्याला म्हणता येईल, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. चला पुढचा आपण या IBPS पॅटर्नमध्ये काय समस्या झाली ते बघूया. ही परीक्षा गणित विषयाचं जे काही अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांना झुकतं माप देणारी ठरली. तर जे विद्यार्थी गणितामध्ये खास स्कोर बनवू शकले नाही किंवा ज्यांचं गणित रिझनिंगमध्ये काय म्हणून सांगा समस्या निर्माण झाली, तर ते एक उदाहरणार्थ आपण जर काही विद्यार्थी घेतले, म्हणजे काही कला शाखेचे पदवीधर वगैरे आहे, तर त्यांना विशेषतः त्याच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये समस्या निर्माण झाल्या. त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांचे स्कोर कमी आले आणि म्हणून स्कोर कमी आल्यामुळे त्यांना शिक्षक म्हणून संधी मिळाली नाही. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता विशेष म्हणजे तयारीला पुरेसा वेळ नाही दिला, ही काही पद्धत नसते. लक्षात घ्या, खूप कमी वेळ दिला तयारीला, पुरेसा वेळ दिला नाही. लक्षात घ्या, इथे काय म्हणून सांगा 31 जानेवारी 2023 नोटिफिकेशन आली रात्री 7 नंतर, जवळपास 7 नंतर म्हणजे आली, मी बघितली असेल बघा 7 नंतर. आणि 22 फेब्रुवारी 2024 परीक्षा सुरू झाली. म्हणजे 31 जानेवारी संपला होता. 21 दिवस, किती वेळ सांगा, 21 दिवस वेळ दिला होता. बऱ्याच लोकांनी भगीरथी प्रयत्न केले होते, ही परीक्षा पुढे जावी यासाठी बरेच प्रयत्न केले, पण परीक्षा पुढे गेले नाही. याच्यावरून पुन्हा एक गोष्ट मी तुम्हाला एक प्रॉपर सांगू इच्छितो की अलीकडे तुम्ही नोटिफिकेशनची वाट पाहू नका. बघा इथे काय म्हणून सांगा, नोटिफिकेशनची वाट पाहू नका. नोटिफिकेशन केव्हाही येऊ शकते, पण अभ्यास आपला तात्काळ होत नाही. लक्षात घ्या, म्हणून नोटिफिकेशनची अजिबात वाट पाहू नका. अभ्यास जो आहे तो कंटिन्यू ठेवा. ऑफर चालू आहे, 98% तुम्हाला त्याच्यामध्ये काय मिळत आहे सर, ऑफ मिळत आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जा, व्हिडिओच्या ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि लगेच अभ्यास करून नोटिफिकेशन केव्हाही धडकू शकते. हा महत्त्वाचा मुद्दा. TET TIIT बॅचवर तुम्हाला 98% ऑफ सुरू आहे. लक्षात घ्या, इथे 98% या ठिकाणी तुम्हाला ऑफ सुरू आहे. कोणती बॅच, TET नंतर TAIT ह्या सर्वच बॅचेसवर तुम्हाला 98% ऑफ सुरू आहे. त्यासोबत टेस्ट सिरीज, PDF, ई-बुक्स, त्यानंतर PYQ सर्व वर्षींचे हे सगळं तुम्हाला मोफत मिळत आहे अभ्यास साहित्य. म्हणून तात्काळ ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा. आज ऑफरचा शेवटचा दिवस आहे, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे मागच्या वेळेस फक्त 21 दिवस दिला होता. पहिल्यांदाच पेपर ऑनलाईन घेतले. तर हे पेपर जे झाले ते ऑनलाईन घेतले आणि काठिण्य पातळीवर बरेच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. हा महत्त्वाचा विषय. बघा, काठिण्य पातळी सर्व पेपरची IBPSला मेंटेन करता आली नाही. एखाद्या पुस्तकाचं पान उघडलं आणि सरसकट त्याच्यातले 8-10 प्रश्न टाकून दिले, म्हणजे जीवावर आल्यासारखं कार्य जे आहे ते त्या ठिकाणी IBPSनं केलं. म्हणून सगळ्यांना समान न्याय मिळाला असं अजिबात नाही. बरं ठीक आहे, असू द्या, म्हणजे त्याच्यामध्ये पण नॉर्मलायझेशन झालं का नाही. आता निकाल लावणार होते किती दिवसात, 15 दिवसात निकाल लावतो म्हणत आहे. ऑनलाईन घेतलेल्या पेपरचा निकाल सोबतच कॅल्क्युलेट होतो. लक्षात घ्या, म्हणून तिला तो आता जसं काही परीक्षा होत आहे, इकडे काय म्हणून सांगा, सारथी, बार्टी, महाज्योतीच्या परीक्षा होतात, ग्रामसेवकच्या परीक्षा होतात, तीच IBPS 3ऱ्या दिवशी, 4थ्या दिवशी, 5व्या दिवशी, 2ऱ्या दिवशीही निकाल IBPSने लावलेला आहे. मग आता मला सांगा, त्या शिक्षक भरतीमध्ये अशा प्रकारचा निकाल लावणं हे IBPSला का शक्य झालं नाही, हा सुद्धा या परीक्षेवरचा एक प्रश्नचिन्ह आहे, हे लक्षात घ्या. निकाल 15 दिवस म्हणता 2 महिन्यांनी लावला. बरं 2 महिन्यांनी लावू द्या, IBPSने सामान्यीकरण, नॉर्मलायझेशन, सामान्यीकरण केले की नाही, हाच एक प्रश्न अनुत्तरित आहे. आणि IBPSला विद्यार्थ्यांना पेपर द्यायला काय जाते, मला सांगा, विद्यार्थ्यांना पेपर द्यायला काय जाते, देऊन टाकायचं विद्यार्थ्यांना, तेवढं त्यांना अनालिसिस करता येईल, पुढे अभ्यासाला फायदा होईल. पण समजा पडद्यामागं काही काळबेरं असलं, पोटात काहीतरी काळबेरं असलं, किंवा यांनी जर काही सर्कस केलेली असेल, किंवा तेच त्या प्रश्नांचं त्यांचं रिपिटेशन करायचं असलं, अशा बऱ्याच गोष्टींच्या नावाखाली IBPS विद्यार्थ्यांना पेपर देत नाही, हे लक्षात घ्या. रिस्पॉन्स शीट सुद्धा उपलब्ध झाल्या नाही आणि त्याच्यानंतर सामान्यीकरण झाले की नाही, फक्त झाले म्हणून मार्ग सुटला, लक्षात घ्या, हेही नक्की आपल्याला निश्चित नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट सुद्धा अंधारात आहे, हे लक्षात घ्या. शिक्षक भरती ही अशी एकमेव भरती आहे जिचा पेपर अगोदर होतो. प्रत्येक जगातल्या सर्व परीक्षांचा पहिल्यांदा जाहिराती येते, जागा ठरते, कोणत्या कासला किती आहे ते ठरते, लक्षात घ्या, आणि त्याच्यानंतर पेपर होतात. पण ही अशी एकमेव भरती
सरकारला म्हणजे प्रत्यक्षात जाऊन आपण कानाखाली वाजवली तरी काय म्हणून सांगा, त्यांचे काय म्हणून सांगा पाप फिटणार नाही, अशी नालायक भरती यांनी ही शिक्षक भरती घेतलेली आहे. लक्षात घ्या, एकमेव भरती आहे जिचा पेपर अगोदर होतो, सेल्फ सर्टिफाईड अगोदर होतं आणि जाहिराती नंतर येतात. काय हरकत आहे जाहिराती घेतल्या तर? चला बा, यांनी खूपच फटाफट भरती घेत आहे, 8 दिवसाला भरती घेत आहे, 15 दिवसाला भरती घेत आहे, म्हणून यांच्याने होत नाहीये, अशातलाही काही भाग नाही आहे मित्रांनो. 17ला भरती घेतली तेव्हापासून 22 मध्ये घेतली, 5 वर्ष यांची बिंदू नामावली, रोस्टर अपडेट त्याच्यातही घोटाळे, बिंदू नामावलीमध्ये बिंदू चुकीचे दाखवणे, रोस्टर अपडेटमध्ये घोटाळे, त्याच्यामुळे मग हेच लोक 10% जागा ठेवणार. तर अशा नालायकपणा ह्यांनी करून ठेवलेला आहे. मग 5 वर्षापासून ह्यांना साधी बिंदू नामावली अपडेट करता आली नाही, रोस्टर अपडेट करता आल्या नाही. ह्या प्रशासनाने काय झोपा काढल्या का? म्हणजे हे बरेच प्रश्न शिक्षक भरतीच्या संदर्भात येथे उपस्थित होतात. आणि नंतर जाहिराती, त्या जाहिरातीमध्ये अडचणी, कुठे जर फ्रॉड झालं, काही झालं तर त्यासाठी आम्ही 10% जागा राखून ठेवू, म्हणायचं आम्ही ऐतिहासिक भरती करतो, इतिहासातील सर्वात मोठी भरती करतो आणि प्रत्येक वेळेस जागा कशा कमी करता येईल, साधन व्यक्ती म्हणून 4800 जागा, त्यानंतर काही बिंदू नामावली रोस्टर अपडेटमध्ये इश्यू असेल म्हणून 10% जागा, मग यांच्या जागा त्यांच्या जागा, अशा करत करत त्यांनी काय केलेलं आहे सांगा, कमी केलेलं आहे. म्हणून शिक्षक भरती ही अशी एकमेव भरती आहे जिचा पेपर आधी होतो आणि सेल्फ सर्टिफाईड अगोदर होते, दादा नंतर जाहिराती येतात. जाहिराती कोणाला किती जागा आहे हे अजिबात न कळल्याने बऱ्याचदा विद्यार्थ्यांना कॅटेगरी निवडताना गोंधळ होतो आणि याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं, उमेदवारांचं नुकसान झालेलं आहे. ही महत्त्वाची गोष्ट. बरेच उमेदवार EWS मध्ये फॉर्म भरू शकले असते, पण जाहिरात प्रसिद्ध नसल्याने निर्णय घेऊ शकले नाही आणि त्याचा फटका आपल्या विद्यार्थ्यांना बसलेला आहे, हे लक्षात घ्या. परीक्षा झाल्यावर नियम बदलले, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे हा, लक्षात घ्या. कोणता सर? तर बघा, आधी परीक्षा नंतर नियम असं अजिबात होत नाही. परीक्षेच्या नंतर ह्यांनी काय केले सांगा, नियम चेंज केले. लक्षात घ्या, परीक्षेच्या नंतर हे नियम बदलले. जसं 55, लक्षात घ्या, 55-60% नियम होता, तर हा 55-60% जो नियम आहे ह्यांनी परीक्षेच्या आधी सांगायला पाहिजे होता विद्यार्थ्यांकडे. जे TET नंतर इथे कोण सांगा, CTET जे सर्टिफिकेट होते आणि ज्यांचे गुण हे 90च्या खाली होते त्यांनी परत TET दिली असती, CTET दिली असती आणि ते गुण 90 किंवा 90+ करण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला असता. पण त्यांना वाटलं की आपलं हे सर्टिफिकेट चालून जाते, काही अडचण येणार नाही, म्हणून ते तसेच राहिले आणि ऐनवेळी मग ओपनचा कट ऑफ बऱ्याच जागी कमी झाला आणि प्रवर्गाचा कट ऑफ वाढला. असा फटका बऱ्याच विद्यार्थ्यांना बसला. तर असे बरेच नियम आहे आणि ते आमचं बरोबरच आहे हा हेका घेऊन आणि त्यांच्या फायद्याचे जे नियम आहे ते सरसकट शिक्षक भरतीमध्ये लावण्याचा हे यांचा काय म्हणून सांगा एकदम अट्टहास आणि प्रयत्न सुरू असतो. हा महत्त्वाचा विषय. आणि बघा, 55-60%चा अचानक माहीत नसलेला जो नियम आहे त्याचा इतर मागास प्रवर्गांना वगैरे प्रचंड मोठा फटका बसला, मारक ठरला, हे लक्षात घ्या. इंग्रजी माध्यमातील शाळेला फक्त इंग्रजी दीड पात्र, नियम इंग्रजी पदवीधरच, लक्षात घ्या. म्हणजे पदवीधरांचा सुद्धा इंग्रजी, ज्यांनी इंग्रजीतून पदवी गेली त्या पदवीला अर्थ उरणार नाही, ज्यांचं इंग्रजी दीड आहे त्यांना त्या शाळेवर संधी मिळाली आणि इंग्रजीत जे पदवीधर आहे त्यांना संधी मिळाली नाही, म्हणून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा असा नियम ठरला. आणि पुन्हा विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे आयुक्तालय कुठे सांगा, पुण्यामध्ये, म्हणून पुण्या मुंबईमध्ये असणारे किंवा त्यांच्याशी जवळीक असणारे हे जे लोक आहेत तर हे सारखे लोक तिथे जाऊन लुडबुड करणे, त्यांच्या मागे मागे फिरणे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं देणे. तर हे 55-60%च्या नियमाचं जे निवेदन दिलं होतं, एक कोणतरी काय म्हणून सांगा हरामखोरानं निवेदन दिलं आणि त्याच्यात त्याने काय सांगितलं, त्याने त्याचा पत्ता लागला तेव्हा त्याने सांगितलं की मी असं गंमतमध्ये निवेदन दिलं होतं म्हणे आणि सरकारने ते फारच सिरियस घेतलं असं तो बोलला. तर लक्षात घ्या, तर हे असे जे आहे जो तिथं जाऊन रेटन त्यांना आणि त्यालाच काहीतरी भेटन अशी पद्धती इंग्रजी दीडवाल्यांना झुकते माप देण्याचा आयुक्तांचा अट्टहास होता. हा योग्यता असून गुण असून सुद्धा हताश होण्यापलीकडे हातात काहीच पडलं नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे इथे तुम्हाला सांगतो की ज्यांना काय सांगा, ज्यांची डिग्री इंग्रजीमध्ये आहे पण ज्यांचं डीएड इंग्रजीमध्ये नाही, तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळाली नाही. त्यांच्या हाती हताश होण्यापलीकडे काहीच उरलं नाही. तर अशा काही गोष्टी चुकीच्या भरतीमध्ये घडल्या. आता विशेष म्हणजे जे आता आंदोलन सुरू आहे, आज आंदोलन सुरू आहे की रयतच्या केसमध्ये आपण जर बोलतो म्हटलं तर रयतच्या केसमध्ये आपण बोलतो म्हटलं तर मित्रांनो लक्षात घ्या, केसेस चालू आहे. म्हणजे रयतमध्ये जे काही CHB तत्वावर रेग्युलर कार्यरत आहे
बघा त्यांना सामावून घ्यायचं की परित्र पोर्टल मार्फत जे गुणवत्ताधारक विद्यार्थी आले त्यांना घ्यायचं। ह्या संदर्भामध्ये अलीकडे आंदोलन वगैरे सुरू आहे, नियुक्त्या झाल्या, अत्युच्च गुणवत्ता मार्क्स होते, पवित्र पोर्टल मार्फत बऱ्याच विद्यार्थ्यांनी रयत निवडलं, पण आता काय करणार, त्यांना नियुक्त्या नाही आहे। मग सरकार टोलवाटोलवी करते। मग संस्थेलाही समजायला पाहिजे होतं की जागा पोर्टलला द्यायला पाहिजे नव्हत्या, आणि या आयुक्तांना सुद्धा भविष्याची फिकीर त्या विद्यार्थ्यांच्या करून त्यांना तिथे त्या जागा घ्यायला पाहिजे नव्हत्या, हे लक्षात घ्या। रयतच्या केसेस चालू असून सुद्धा त्यांच्या जाहिराती घेणे किंवा त्यावर नियुक्ती देणे हा निव्वळ रयतमध्ये लागलेल्या उमेदवारांच्या जीवनाशी असणारा खेळ आहे, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवा। त्याचं आंदोलन सुरू आहे, अत्यंत त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। पुण्यामध्ये सध्या आंदोलन सुरू आहे, अत्यंत जोरदार आणि जोमाने त्यांचं आंदोलन सुरू आहे, हे त्या ठिकाणी लक्षात घ्या। आणि त्यांच्या आंदोलनाला यश येईल अशी आपण इच्छा व्यक्त करू। आणि लक्षात घ्या, इथे ऑप्टिंग आउट पेक्षा ऑप्टिंग इनची सुविधा हवी होती। ज्याला पुढच्या प्रक्रियेमध्ये राहायचं त्याने लॉग इन करून इन ऑप्शन निवडायचा, बाकी इतर सगळे बाहेर काढायचे। म्हणजे बघा, जेवढे लागले आहे त्या सर्वांनाच, म्हणजे काय म्हणतात, त्यांच्या व्यतिरिक्त बाकीच्यांना त्यातून, म्हणजे जेवढे लागले आहेत त्या सगळ्यांना एकदा बाहेर करायचं आणि त्याच्यापैकी ज्याला गरज आहे त्याने इन करायचं। काही लोकांनी हातही नाही लावला, प्रेफरन्सला बघितलं नाही, काहीच नाही, त्याच्यामुळे ते इन राहिले, ते आउट नाही झाले, लक्षात घ्या। मग हे इनचं जर ऑप्शन जर असतं, म्हणजे बघा, म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांना आउट करून घेणे त्याच्यातून, आणि मग कोणाकोणाला इन व्हायचं आहे त्यांनी तिथे काय सांगा यस करायचं, असं ऑप्शन राहिलं असतं तर पुन्हा थोडासा फायदा झाला असता, हे लक्षात घ्या। आता हे सगळ्यात IMP महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जे पहिल्या यादीमध्ये निवडल्या जात आहे, लक्ष द्या, जे लोक पहिल्या यादीमध्ये काय होत आहे सांगा निवडल्या जात आहे, ते ऑब्वियसली कसे असणार आहे सांगा, मार्क जास्त असणार आहे, आणि बऱ्याचदा त्यांची गुणवत्ता सुद्धा पहिल्या यादीमध्ये निवडल्या जात आहे, म्हणजे गुणवत्ता जास्त आहे असा त्याचा अर्थ होतो। मग इथे गुणवत्ता जर जास्त असेल तर जे निवडले गेले तेच वरच्या वर्गासाठी पात्र, हा मुद्दा कदाचित घातक ठरला। त्यांना वरच्या वर्गासाठी पात्र करायलाही पाहिजे होतं, पण ते काय म्हणून सांगा, या टेटवर नाही तर दुसऱ्या टेटवर, कारण तुम्ही या स्टेटच्या जर 100 याद्या लावसाल, तुम्ही तुमची म्हणजे काय म्हणून सांगा 6 महिन्याला, 2 महिन्याला, 3 महिन्याला, महिनाभराला तुम्ही यादी कंटिन्यू ठेवसाल, या टेटवर तुम्ही एवढ्या साऱ्या याद्या लावसाल, तर मला सांगा तेच गुणवत्ताधारक विद्यार्थी सारखे सारखे पुढच्या यादीमध्ये फिरत जाईल, आणि जे खालच्यांना संधी मिळायला पाहिजे तर ती संधी मिळणार नाही। हे अशा प्रकारचं भयंकर महान दृष्टचक्र या शिक्षक भरतीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळत आहे। म्हणून जे निवडले गेले ते पुन्हा वरच्या वर्गासाठी निवडले जातात आणि भरती त्यातच फिरत राहते। खालच्या वर्गाच्या जागा पुन्हा रिकाम्या होतात, ज्या भरायला पुन्हा नवीन भरतीची वाट बघावी लागते, ज्यासाठी भरती केली जाते त्या जागा रिक्त राहतात, आणि हे दृष्टचक्र आहे। जे विद्यार्थ्यांना शिक्षक मिळाला पाहिजे ते शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाहीत। जसं आता आपण बघतो की 11,082 पैकी 7,000 प्लस विद्यार्थ्यांनी जॉईन केलंय, आणि त्याच्यातच 3-4 हजार जागा रिकाम्या राहिल्या, पुन्हा दुसऱ्या राऊंडला त्यापेक्षा जास्त रिकाम्या होतील। तर हे लक्षात घ्या, हे प्रचंड मोठं आणि भयंकर मोठं दृष्टचक्र आपल्या शिक्षक भरतीमध्ये चालू आहे, याला कुठेतरी पायबंद बसायला हवा, हा महत्त्वाचा मुद्दा। आणि याच्यानंतर मित्रांनो परत एक मला गोष्ट सांगायची आहे, ती गोष्ट म्हणजे अशी, या भरतीमध्ये कोणतीही यांनी वेटिंग लिस्ट ठेवलेली नाही आहे, कृपया या ठिकाणी वेटिंग लिस्ट पाहिजे, हे लक्षात घ्या। ह्या सर्व बाबींचा विचार करून आता असे का घडले, तर असे का घडले आता तुम्हाला सांगतो। असे का घडले तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अभियोग्यता धारकामध्ये शिक्षक भरतीचं नेतृत्व करणारे जे नेते आहे, या नेत्यामध्ये एकही नाही। बघा, हे नेते म्हणा किंवा जे काही अभियोग्यता धारक आहे, तर हे अभियोग्यता धारक यांच्यामध्ये एकही नाही। आम्ही यवतमाळातून एक मुद्दा सुरू केला होता, तो म्हणजे 55,000 शिक्षक भरती, आणि एकाच टप्प्यामध्ये हा मुद्दा आम्ही सुरू केला होता, आणि आमच्यासोबतच बरेच अशी नावं घेण्यासारखी मंडळी त्यांनी सुद्धा त्या मुद्द्याचं समर्थन केलं। त्यांनी सुद्धा आपापल्या एरियामध्ये हे मुद्दे सुरू केले होते, आंदोलन केलं, यवतमाळमध्ये केलं, पुण्यात केलं, विविध ठिकाणी आंदोलनं झाली, मोर्चे, निदर्शने, त्याच्यानंतर काय म्हणतात निवेदने, ईमेल, ट्विटर ट्रेंड, अशा सर्व गोष्टी केल्या, पण हे नेते आणि अभियोग्यता धारक यांच्यामध्ये एकही नव्हती। म्हणून शिक्षक भरतीची ही दैन्यावस्था झालेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। एवढंच नाही तर प्रत्येकाने आपापला स्वार्थ साधून घेण्याचा, आपल्याला काय मिळेल त्याच्यातून ही गोष्ट बघण्याचा ह्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला, म्हणून ह्या लोकांना प्रत्येक पदोपदी अडचणी झाल्या। आता बघा, पण या सर्व चक्रव्यूहातून आपल्याला मोकळं व्हायचं आहे, आणि अभिमन्यूसारखं चक्रव्यूह तोडून पुढं आपल्याला शिक्षक भरतीमध्ये तर बाहेर यायचं आहे, आणि त्यासाठी आपल्या सर्वांना एकीने काम करायचं आहे, सर्वांना एकत्र येऊन त्या ठिकाणी काम करायचं आहे, कारण शिक्षक भरती तर पुढे सुरूच राहणार आहे। आणि त्याच्यासाठी तुम्हाला जे आता मी सांगितलं त्याप्रमाणे इथे तुमच्या परीक्षा नियोजित आहे। बघा,
जसं आपण TET एक्झाम म्हणूया ऑगस्ट सप्टेंबर 2024 आणि त्याच्यानंतर TIT एक्झाम जर म्हटलं आपण TIT तर नोव्हेंबर डिसेंबर 2024 याच्यामध्ये आहे. तर त्या परीक्षांची वेळेवर तयारी करू नका, आजपासून तयारी करा. सर्वांनी संघटित आणि एकीने तयारी करूया आणि एकीचं बळ हे तुम्हाला प्रत्येकाला माहीत असणं जरुरी आहे. त्यासाठी जे विद्यार्थी म्हणजे अफोर्ड करू शकत नाही, ज्यांच्याकडे काय सांगा म्हणजे अजिबातच फीस देण्याची ताकद नाही, त्यासाठी आपण MPSC TIT TET पोलीस भरती सर्वच स्पर्धा परीक्षांकरिता मोफत बॅच दररोज सायंकाळी 5 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलला सुरू केली आहे. तिच्या रेग्युलर नोटिफिकेशनसाठी, शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. आणि त्याच्यानंतर बघा, आज 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण TET TIT MPSC आणि ऑल बॅचेसवर 98% पर्यंत आपण सूट तुम्हाला देत आहोत आणि या ऑफरचा फायदा घ्या. तुम्ही कोणतीही पेड बॅच घेतली त्या पेड बॅच सोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत आहे. आपल्या पेड बॅचमधून काय मिळतंय? संपूर्ण विषयांचे लाईव्ह लेक्चर्स सोबत रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षींचे सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर, नंतर व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येतात. 365 दिवसांचा या ठिकाणी तुम्हाला कालावधी मिळतो. परीक्षा आणखी दूर गेली, आणखी तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये कालावधी वाढवून मिळेल. आणि मित्रांनो, विशेष म्हणजे आपल्या क्लासच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी TET TIT म्हणजे पात्र केलेली आहे आणि TIT मध्ये गेल्या 2022 1000+ विद्यार्थी लागले. त्यांचे व्हिडिओ यूट्यूबला आहे, त्यांच्या पोस्ट, त्यांचे फोटो आपल्या यूट्यूब कम्युनिटीला आहे. तर ते तुम्ही बघा आणि लगेचच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲपवर जाऊन ॲप डाउनलोड करा आणि पुढे तुम्ही यशाचे भागीदार व्हा. आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.